धनगर आरक्षणाचा निर्णय अंतिम टप्प्यात असून आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत। गोपीचंद पडळकर आणि उत्तमराव जानकर हेही या बैठकीला उपस्थित असतील। आजच्या या बैठकीत आरक्षणाबाबत सकारात्मक चर्चा होईल अशी आशा धनगर समाजाच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे। किसान क्रांती मोर्चाचा लॉंग मार्च काल नाशिकमधून निघणं अपेक्षित होतं, मात्र पोलिसांनी या लॉंग मार्चला परवानगी नाकारली। यानंतर ठिकठिकाणी आंदोलकांची अडवणूक करण्यात आली। तसंच पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना नजर कैदेतही ठेवलंय। त्यामुळे आता आंदोलक काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। पुण्याच्या आंबेगावमध्ये 200 फूट खोल बोरवेलमध्ये 6 वर्षीय मुलगा पडल्याची घटना घडली आहे। कालपासूनच त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। सध्या रवी 10 फुटावर अडकला आहे। अत्यंत सावधगिरी बाळगत त्याला सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आजपासून राज्यातील 12वीच्या परीक्षांना सुरुवात होतीये। 14,91,306 विद्यार्थ्यांनी 12वीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे। 21 फेब्रुवारीला सुरू होणारी ही परीक्षा 20 मार्चला संपणार आहे। सैराट फेम आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू यंदा 12वीची परीक्षा देतेय। तिने परीक्षेला जाण्यासाठी चक्क पोलीस सुरक्षा मागितल्याने चर्चा रंगली आहे। विविध मागण्यांसाठी सोमवारी राज्यभरातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेलाय। 2,500 शाळा या बंदमध्ये सहभागी होणार आहेत। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांच्या शुल्काची तातडीने प्रतिपूर्ती करावी ही मुख्य मागणी करण्यात येते। त्यामुळे आता यावर काय तोडगा निघतोय हे पाहणं महत्त्वाचं असेल।